इकडे लोकसभेच्या निकालानंतर आता नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दोनही बाजूंकडनं प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। या नव्या सरकार स्थापनेसाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही जण किंग मेकर असतील। एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीला साथ दिल्यास इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकतं। नितीश कुमारांचे 12 तर चंद्राबाबू नायडूंचे 16 खासदार आहेत। त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार या दोघांची गरज भासेल। त्यामुळे दोघे किंगमेकर आहेत आणि ते कुणासोबत जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, तू मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 2014 पासून पहिल्यांदा भाजपच्या गोटात अशी परिस्थिती आहे की आघाडीचं सरकार म्हणजे वेगवेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन सरकार स्थापन करावं लागणार आहे। भाजप स्वबळावर मॅजिक फिगर गाठू शकत नाहीये। तर यामध्ये जे दोघे किंगमेकर आहेत त्यांची काय भूमिका असल्याचं कळतंय किंवा त्यांना खुश करण्याचे त्यांच्या मनधरणीचे ते आपल्या सोबतच राहतील याचे विशेष प्रयत्न एनडीए कडनं कसे केले जात आहेत, भाजपकडनं कसे केले जात आहेत? ज्ञानदा, भाजपने जो दावा केला आणि भाजपच्या वर्तुळातून जी माहिती मिळते त्यानुसार नितीश कुमार हे त्यांच्यासोबत राहणार असा भाजपचा दावा आहे। पण या क्षणाला एक आणखीन मोठी बातमी येते जी अतिशय धक्कादायक आहे, ती म्हणजे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे एकाच विमानाने दिल्लीला निघालेत। आणि हेच तेजस्वी यादव जे आरजेडी सोबत आणि नितीश कुमार जेडीयू असा त्यांनी एकत्रित भाजप विरोधात सरकार स्थापन केलं होतं आणि त्यानंतर नितीश कुमारांनी अचानक पलटी मारली, ते भाजप सोबत आले, आरजेडीचं सरकार पडलं आणि नितीश कुमार एनडीएचे घटक झाले। आणि त्यावेळी सुद्धा तेजस्वी यादव असं म्हणाले होते की 4 जून नंतर नितीश कुमार हे पुन्हा एकदा आमच्या सोबत येऊ शकतील। आणि आज गंमत अशी आहे की आज दोघे जण आता हा योगायोग आहे की हे मुद्दामून पॉलिटिकल मेसेजिंग केलं जाते की जे नितीश कुमार कदाचित चार्टर फ्लाईटनी येऊ शकले असते ते विस्ताराच्या विमानाने येत आहेत आणि त्याच विमानाने तेजस्वी यादव सुद्धा येत आहेत। या सगळ्याच्या बातम्या होत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा नितीश कुमार कुठेतरी वेगळी भूमिका घेण्याचा मेसेज हा भाजपच्या नेतृत्वाला देत आहेत का, हा एक प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला हे नक्की आहे की समजा नितीश कुमार आले नाहीत आणि फक्त चंद्रबाबू नायडू आले तरी सुद्धा भाजप 282 पर्यंत पोहोचेल, पण ते सरकार तितकं मजबूत नसेल जितकं ते नितीश कुमारांना सोबत घेतल्यानंतर असू शकेल। आणि नितीश कुमार किंवा आणि चंद्रबाबू असे जर 2 जण भाजप सोबत असतील तर भाजपला बॅलन्स ठेवणं सोपं जाईल। आता भाजपचा हा दावा आहे की नितीश कुमार कायम आमच्या सोबत राहणार आहेत, पण ही जी बातमी येते की एकाच विमानाने दोघे जण बिहारहून दिल्लीला येत आहेत आणि जे नितीश कुमार आपल्या भूमिका अचानक बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते नितीश कुमार तेजस्वी यादवांच्या सोबतच विमानाने का दिल्लीकडे येत आहेत। एक जण इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार आहे, दुसरे एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहे। एकेकाळचे मित्र पुन्हा एकेकाळचे शत्रू आणि पुन्हा आता नव्याने मैत्री करतायत की काय, असा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी होतोय का, हा देखील एक प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला आज भाजपकडून जी तयारी केली गेली आहे त्यानुसार चंद्रबाबूंना सोबत घ्यायचंय, नितीश कुमारांना सोबत घ्यायचंय आणि त्यांना काहीतरी मोठा सत्तेतील वाटा दिला जाणार आहे आणि त्यानुसार एनडीएचं सरकार स्थापन केलं जाईल। आज त्याविषयीची बैठक होते पंतप्रधानांच्या निवासस्थानी आणि या बैठकीत या सगळ्या नेत्यांकडून कदाचित नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ पत्र घेतली जातील आणि नंतर मग भाजप खासदारांच्या समर्थनाचं पत्र जोडून राष्ट्रपतींकडे दावा केला जाईल अशी माहिती मिळते। धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेट्स बद्दल, माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।